आजची रेसिपी आहे अक्का मसूर स्पेशल। हॉटेलमध्ये आवर्जून मागवली जाणारी 250-300 रुपयाची भाजी आज आपण 50-60 रुपयातच घरी बनवूयात। चला तर मग रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी एक वाटे अशी अख्खा मसूर घेतलेला आहे। याला थोडी पावडर सारखं आहे। हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण। आणि हे एक वाटी आहे, एक छोटी वाटी। चला तर मग आता हे 2-3 पाण्याने छान धुवून घेतलेला आहे मी। आता 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, मऊसर शिजवून घ्यायचा आहे अख्खा मसूर। तोपर्यंत आपल्याला मसाला काय हवा आहे आपण पाहूयात। 2 टोमॅटो, 2 कांदे, जिरे, 2 लवंगा, तेजपत्ता आणि दालचिनीचा एक छोटा तुकडा, अद्रक, लसूण, 2 मिरच्या, 2 कांदे आहेत हे उभे स्लाइस करून घेणार आहोत आपण। आणि हे टोमॅटो आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत। अद्रक, लसूण आणि टोमॅटो असे दोन्ही हे करून घेणार आहोत। खडा मसाला आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत फोडणी करताना। आपला अख्खा मसूर अगदी मऊसर शिजलेला आहे। 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत याला। चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळूयात। इथं मी पातळ स्लाइसमध्ये हे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत। आता कढई गॅसवरती गरम करत ठेवली आहे। या कढईमध्ये आपण 1 पळी तेल आणि 1 पळी तूप असं घालणार आहोत। दोन्ही घालणार आहोत। तुपामुळे आपल्या भाजीला एक वेगळी छान चव येते। किटलीतली पळी असते त्याने मी 1 पळी तेल घातलेलं आहे। आता 2 चमचे तूप घालून घेणार आहे। हे घरी बनवलेलं तूप आहे। 2 चमचे तूप घालून घेणार आहे। तूप आणि तेल अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर आपण फोडणी करणार आहोत। तूप गरम झाल्यानंतर जे खडे मसाले घेतले होते, जिरे, दालचिनी, तेजपत्ता, 2 लवंगा या पहिल्या घालून घेतलेल्या आहेत मी। आणि मिक्स करून पातळ स्लाइस केलेला कांदा घालून घेणार आहे। कांदा घालून घेऊयात। कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत चांगला आपण या तुपामध्ये आणि तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। आता अर्धा टीस्पून हिंग घालून घेतलेला आहे। आता हे सगळं गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान भाजून घेऊयात। कांद्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, अद्रक, लसूण जे पेस्ट करून घेतलं होतं ते मी याच्यामध्ये घालून घेतलं आहे। हे घातल्यानंतर ही चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। कोणत्याही कांदा टोमॅटोच्या गिरवीमध्ये मसाला छान भाजल्यानंतर भाज्या खूप सुंदर आणि छान टेस्टी लागतात। त्यामुळे तेल सुटेपर्यंत छान मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आता याच्यामध्येच आपण सुके मसाले ॲड करणार आहोत। कांदा टोमॅटोमधून तेल अगदी रिलीज झालेला आहे। यामध्ये 1.5 चमचा इतका गरम मसाला घालून घेतलेला आहे मी। तोही चांगला मस्त मिक्स करून घेणार आहे। लाल तिखट, बेडगी मिरचीचं लाल तिखट घालणार आहे अर्धा टीस्पून रंगासाठी। आणि आपला जो घरगुती मसाला आहे, घाटी मसाला साठवणीचा, तो 1 चमचा घालून घेऊया। त्याने चव खूप छान येते। तुमच्याकडे जर तो मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल, किंवा लाल तिखटाचं प्रमाण वाढवायचं आणि ते घालायचं। मी अंदाजानुसार 1 चमचा म्हणजे माझ्या साठवणीतल्या मसाल्यांचा अंदाज आहे मला, त्याने घातलेला आहे। तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। असं मिक्स करून घ्यायचं। मसाला चांगला तेलात भाजून घ्यायचा जेणेकरून आपल्या भाजीला उग्र वास येणार नाही। आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता अख्खा मसूर घालून घेऊयात यामध्ये। मसाला चांगला भाजून झाल्यानंतर एक सिक्रेट ट्रिक म्हणजे 2 चमचे घरच्या दुधावरची शाई आहे ही चांगली फेटून घेतलेली आहे। यामुळे क्रीमिश टेक्स्चर येतं आपल्या अख्खा मसूरला। आता ही पण घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची। आता जर घरच्या दुधाची शाई नसेल तुमच्याकडे मलाई, तर तुम्ही 1 चमचा दही घातलं तरीही चालेल। आणि ते पण असं तेल रिलीज होईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे। आता तेल, मसाले आणि मलाई चांगली एकजीव करून घ्यायची आहे व्यवस्थित, जेणेकरून आपली मलाई आपल्या भाजीमध्ये फुटणार नाही, अगदी व्यवस्थित होईल। आता इथे मसाल्याने हे सगळं एकजीव झालेलं आहे मस्त। त्याच्यामध्ये अख्खा मसूर घालून घेऊया। तेल किती छान सुटलं आहे आपल्या मसाल्याला, पाहू शकता तुम्ही। आता थोडासा अख्खा मसूर घालून घेतलेला आहे मी। आता मिक्स करून घेऊयात। शिजवून मऊसर घेतलेला आहे अख्खा मसूर। याच्यापेक्षा जास्तही शिजवायचं नाही आणि याच्यापेक्षा कमीही नाही। जास्त शिजवला तर अगदीच गजगजीत भाजी होते आणि चांगली होत नाही। आणि याच्यापेक्षा कमी शिजवला तर गिरवीत अगदी मस्त असा मिक्स होत नाही तो। त्यामुळे आपल्याला याच 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, याच्या जास्त नाही। आणि असं मस्त मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित आणि वरून थोडं पाणी घालायचं आहे। आता मी या कुकरमध्येच थोडंसं पाणी घेणार आहे, मिक्स करणार आहे आणि याच्यावरती घालून देणार आहे। ही भाजी थोडी घट्टसरच असते, त्यामुळे मी कुकरमध्ये लागलेला त्याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित पाणी घालून घेतलेले आहे। जास्त पातळ करायची नाही, अशी थिक हॉटेलला जशी गिरवी असते तशीच बनवायची। आणि पाणी घालून चांगली उकळी काढून 1-5 मिनिटासाठी भाजी छान शिजवून घ्यायची आहे आपल्याला।
आत्ता जरी या भाजीवरती तेल दिसत नसलं तरी थोड्या वेळाने थोडं शिजवून घेतल्यानंतर रंग आणि तेल दोन्हीही दिसायला सुरुवात होते आणि अप्रतिम अशी भन्नाट अशी भाजी रेडी होते। आता सगळ्यात शेवटी आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे अंदाजानुसार। आपण काही मसूर शिजवताना मीठ वगैरे घातलेलं नव्हतं, त्यामुळे आपण रोजच्या भाजीला गिरवीच्या जसं मीठ घालतो तसंच घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि छान शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर अगदी छान दाटसर अशी आपली भाजी शिजून रेडी झालेली आहे। पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसते आहे। टेक्स्चर ही खूप क्रीमी आणि छान येतं या भाजीचं। अजून 1-2 मिनिटं आपण छान भाजी शिजवून घेणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत। मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। मस्त किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या भाजीला। अगदी हॉटेलपेक्षा छान चवदार आणि टेस्टी भाजी रेडी होते। आता गॅस बंद करून खाली घेतलेली आहे। किती सुंदर आणि मस्त झालेली आहे भाजी आपली, पाहू शकता। प्लेटिंग करून दाखवते। प्लेटीत ही अशीच दाटसर भाजी आपली रेडी झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमची रेसिपी कशी झाली हे सांगायलाही विसरू नका। मला कमेंट करून नक्की सांगा। वरून अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि चपाती किंवा नान, रोटी यासोबत खायची। आज आम्ही ही भाजी चपाती सोबत खाल्ली। खूप टेस्टी आणि रुचकर झाली होती। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय, स्वस्त खा आणि मस्त रहा।